जळका वाडा. भूत भूत आणि फक्त भूतच. हो, लहानपणापासूनच मनीषला भुताच्या कथा ऐकण्याची सवय होती. सिरियल्स पाहणे त्याला खूप आवडायचं. बघता बघता मनीष मोठा झाला. इंजिनिअरच्या दुसऱ्या वर्षात तो होता. पहिली सेमिस्टर झाल्यानंतर लगेच तो फिरायला मित्रांसोबत जाणार होता. तसं ठिकाण नक्की नव्हतं, पण फिरण्याची जागा हे नक्की होतं. परीक्षा संपल्यावर सांगली जिल्ह्यातील माळशेर गाव तसं छान होतं. लोकसंख्या खूप कमी होती, पण निसर्गाने नटलेलं होतं. मनीष मित्रांसोबत निघाला. आईवडिलांच्या पाया पडून घरातून निघाला. सोबत गणपतीची मूर्ती घेऊन निघाला. मित्रांसोबत मुलगा पहिल्यांदा इतक्या लांब निघाला म्हणून काळजी होतीच आईला. जाता जाता आईला टाटा करून गेला. मनीष मित्रांसोबत एका प्रायव्हेट गाडीने निघाला. खर्च सर्वांनी केला होता. गाडी सकाळी 10 वाजता निघाल्यावर गावात पोहोचायला 4-5 वाजले. गावात गेल्यावर सर्वांना एक गोष्ट विचित्र दिसली. संध्याकाळी 6 वाजता दुकाने बंद करून सर्व लोक आपल्या घरी गेली होती. मनीषच्या मित्रांना काहीतरी खटकलं. तिथल्या एका सायकलवरून येणाऱ्या व्यक्तीला त्याने विचारलं, "काय हो काका, ही दुकानं इतक्या लवकर बंद का?" काका म्हणाले, "अरे आज 10 डिसेंबर आहे." "हो मग काय होतं?" मनीष म्हणाला. काका म्हणाले, "अरे तुला माहीत नाही का?" मनीष म्हणाला, "नाही." काका म्हणाले, 50 वर्षापूर्वी गावच्या जवळ एक वाडा आहे. त्या वाड्यात एक लग्न होतं, पण अचानक स्टोव्हचा स्फोट झाल्याने त्या वाड्याला आग लागली आणि सर्वजण मेले. आजही त्या वाड्यातून लग्नाचा आवाज, तिथल्या जेवणाचा वास, मेहंदीचा वास आजही येतो. रात्रीचा बँडबाजा ऐकायला येतो. त्यामुळे सर्वजण आज लवकर झोपतात. मनीषला ही कथा खूप छान वाटली. त्यामुळे त्याने ठरवलं की आज ह्या वाड्यात जायचं म्हणजे जायचं. पण मनीषचे मित्र तयार नव्हते त्या वाड्यात जायला. आधी सर्वजण तेथे असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये गेले. 2 दिवसांसाठी रात्रीचं जेवण करून झाल्यावर मनीषनं सर्वांना विचारले, "कोणी येणार का?" सर्वांकडून नकार आल्यावर मनीषने स्वतः एकटं जायचं ठरवलं. हातात कॅमेरा फॉर व्हिडिओ शूटिंग अँड पीस साठी त्याने घेतला. गणपतीची मूर्ती, पाण्याची बाटली त्याने बॅगेत ठेवली आणि तो मित्रांच्या नकळत तो निघाला. रात्रीचे 11:30 वाजले होते. थंडी असल्यामुळे सर्व रातकिडे, कुत्रे यांचे आवाज स्पष्ट येत होते. हा वाडा तसा गावापासून लांब होता, पण गावकऱ्यांना वाड्यातला बँडबाजाचा आवाज यायचा. काही लोक तर जेवणाच्या सुगंधाने वाड्यात गेलेत, पण परत नाही आले. वाडा खूप जुना असल्याने सर्व भिंती कुजलेल्या. वाड्याभोवती काहीच प्रकाश नव्हता, फक्त काळोख होता. मनीष रात्रीचे 12:15ला तिथे पोहोचला. एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात कॅमेरा होता. तो वाड्याचा गेट खोलून आत शिरला. सुकलेल्या पानांवर पाय ठेवत तो गेला. त्यामुळे पानांचा आवाज झाला. वाड्याच्या बाहेर 2 झोके एकमेकात अडकून पडले होते. अचानक थोडी गार हवा आली आणि कसला तरी आवाज येऊ लागला. ते झोके हलत होते, सरळ नाही, असे आडवे हलत होते. मनीषने त्या कॅमेऱ्यात शूट केले आणि तो पुढे निघाला. दरवाजा अर्धा उघडा होता, पण मनीषने दरवाजाला हात लावल्यावर तो दरवाजा वाड्यातल्या आतल्या बाजूला पडला. इतक्यात मनीषच्या समोर एक काळं बकरू समोर गेलं. उजव्या बाजूला हेच बकरू होतं जे मनीषने जेव्हा गावात आलं तेव्हा ते आत जाताना पाहिलं होतं. कदाचित ते तेच असावं. मनीष आता वाड्याच्या आत आला होता.
तो डाव्या साईडला गेला. हातातला कॅमेऱ्याने तो शूट करत होता. अचानक 2-3 लहान मुलांच्या हसण्याचा आवाज आला होता. तो थोडा पुढे गेला. इतक्यात एक लहान मूल त्याच्या पाठीमागून गेलं. त्याने मागे पाहिले तर कोणीच नव्हतं. तिथे खूप मोठा झुंबर होता. वरती रूम होते. वर जायला शिड्या होत्या. मनीष आत शिड्या चढून वर जात होता. अचानक त्याच्यासमोर ते बकरू आलं. ते शिड्या उतरत होतं. त्याने विचार केला, पण ते बकरू तिकडे गेलं होतं, मग इकडे कसं आलं? मनीषला खूप भीती वाटली. बकरू त्याच्याजवळ येणार तितक्याच ते गायब झालं. ते त्याच्या कॅमेऱ्यात शूट झालं होतं. हळूहळू तो वर चढत होता. कॅमेरा चालू होता. अचानक एका मुलीच्या हसण्याच्या आवाजाने त्याचा कॅमेरा खाली पडता पडता वाचला. काहीही झालं तरी भूताला पाहिल्याशिवाय मी जाणार नाही, असं मनीषने ठरवलं होतं. वरती गेल्यावर तिथे 1-2 रूम होते. त्या रूममध्ये लग्नाच्या सर्व वस्तू होत्या. मनीष आत गेला. तो सर्व रेकॉर्ड करत बॅग खालीच ठेवून तो जळालेल्या सर्व वस्तू पाहत होता. अचानक त्याला गरम गरम जिलेबीचा वास आला. ते पाहण्यासाठी तो खिडकीत गेला. त्याने बॅटरी मारली. बघतो तर काय, तिथे खाली आचारी जिलेबी बनवत होता. हे असं मनीषने कधीच पाहिलं नाही. आणि विशेष म्हणजे तेही बिना लाईटीचं जेवण. हा एक धोक्याचा इशारा होता. मनीषला तिथून लगेच निघायचे होते. भूत पाहिल्यावर तो घाबरला होता. पण आता त्याला जायचं होतं रूमच्या बाहेर. येताना तो बॅग आतच विसरला होता. तो रूमच्या बाहेर आल्यावर त्याने जे पाहिलं ते भयान होतं. ज्या शिड्यांनी तो वर आला त्या नव्हत्याच. फक्त एक भिंतीवर ती रूम होती. आता तो खाली कसं जाणार हेच पाहत होता. रूमचा बंद केलेला दरवाजा अचानक आपोआप खुलला. पिवळी शालू घातलेली मुलगी त्यातून बाहेर आली. ती हळूहळू मनीषच्या जवळ येत होती. तिने मनीषला खाली ढकलून दिले. इतक्या उंचावरून पडल्याने त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला. त्याला नीट उठता पण येत नव्हतं. त्याला पाणी प्यायचं होतं, पण बॅग तर वरच होती. आता तो वर कसा जाणार? गणपतीची मूर्तीही आत राहिली होती. समोरून त्याच्या एका अर्ध शरीर जळालेली बाई आली. ती दिसायला खूप भयानक होती. हे पाहताच तो खूपच घाबरला. देवाचं नाव घेत होता. तो बाहेर पडायचं बघत होता, पण असं नाही झालं. तो जितका पुढे जायचा तितकाच तो मागे यायचा. आता हळूहळू घरातली जळालेली सर्वच माणसे त्याच्या समोर येत होती. हे इतकं भयानक होतं असं त्याला वाटलंच नाही. तो हळूहळू सरकत सरकत बाहेर आला. ती माणसे त्याच्या मागे गायब होऊन त्याच्या समोर येऊन होती. आजूबाजूला कुठेच लाईटीचा खांब नसताना इतका प्रकाश आला कुठून? काही लहान मुले तेही जळालेली होती, खेळत होती. ह्या भुताटकीत आपण आपला जीव जाईल असंच त्याला वाटत होतं. ते माणसे त्याच्यावर हल्ला करणार हे पाहताच त्याने डोळे मिटले. जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे 7 वाजले होते. मनीषला जेव्हा जाग आली तेव्हा तो वाड्याच्या बाहेर पडला होता. आपण कसे वाचलो हे त्याला माहीत नाही, पण मृत्यूच्या दारात जाऊन आपण बाहेर आलो हा एक चमत्कार होता. थोड्या वेळाने त्याचे मित्र त्याला शोधत शोधत त्याला न्यायला आले आणि घरी घेऊन गेले. त्याच दिवशी तो आपल्या घरी पण गेला होता. आईवडिलांना ही गोष्ट सांगितल्यावर त्यांना पण आश्चर्य वाटलं. हा वाचला कसा? एक गोष्ट खरी होती की मनीषने भूत बघून मी घरी येणारच असा त्याने भूत पाहायला निघायच्या आधी त्याने दृढ निश्चय केला होता. त्याची विल पॉवर इतकी होती की वाईट शक्ती त्याचं काहीच वाकडं करू शकत नव्हती. हाच निसर्गाचा नियम आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.